श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 128. बोधवचने स्वतःविषयी 131. एखाद्या वर्गातली पुष्कळ मुले पास झाली तर तो वर्ग शिकवणाऱ्या मास्तरांना बढती मिळते. त्याप्रमाणे माझ्याशी ज्याचा संबंध येईल ते चांगले वागले तर त्यामध्ये मला फायदाच आहे. 132. गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही. मी नेहमी तेच सांगतो की जेथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा. 133. जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो. ते सत्य आहे असे समजा. मी सांगतो असे वागा. राम तुम्हाला सुखी करील हे हमखास समजा. 134. देवापेक्षा आरास मोठी नसावी म्हणून मी आता कमी बोलण्याचा अभ्यास करणार आहे. 135. गोंदवल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान सापडणे कठीण आहे. परंतु ज्याप्रमाणे लहान मुलाला आपल्या बोलण्याचा अर्थ कळत नाही त्याचप्रमाणे आपण साधनात न राहिल्यामुळे आपल्याला रामाचे महत्त्व कळत नाही. 136. ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलांना आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे. आपला मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी तो गोंदवल्यास आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे. निदान अंतकाळी तरी तो तेथे येऊन चांगला होऊन मरेल. 137. मी एखाद्याला काही सांगत असताना याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल असे आपोआप माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणे होय. 138. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही, पण तो प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी मदत केली नाही तर तो थोडा रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित. आणि जगल्यावर आज न उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे. 139. जगामधले दुःख मला पाहवत नाही. दुःख नसावे असे मला वाटते. तुमचे दुःख पाहून मला दुःख वाटते, पण तुमचे दुःख जसे खरे नसते वरवरचे असते तसे माझे दुःखही वरवरचे असते, कारण ज्याला खरे दुःख झाले तो जगणारच नाही. 140. मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. 141. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. 142. जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही. मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. 143. मी माळेवर कधी जप केला नाही. 144. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो सुखी ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल. 145. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले. 146. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. 147. माझे आता किती दिवस आहेत कोणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. 148. तुम्ही सर्वांनी नामात राहावे. राम तुमच्यावर कृपा करील हा तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे. पुढे आहे सामान्य ही बोधवचने. 1 नंबर. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. 2. कायदा हा गाढव आहे असे म्हणतात, मग न्यायासनावर बसणारे त्याच्यावरचे स्वार समजावेत. 3. ग्रहांची मर्यादा देहापर्यंत आहे. पैसा किती मिळेल हे त्यात सांगता येईल. भगवंताकडे कल किती आहे असे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल हे सांगता येणार नाही. 4. लग्नामध्ये खऱ्या विवाहविधीला म्हणजे
अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण त्याचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून 4 दिवस एवढे सोहाळे करतात. त्याप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे. बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. 5. भगवंताचे प्रेम लागण्याकरता हे उत्सवाचे स्तोम आहे. 6. आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. त्यापैकी एक नियम असा की रोज 1 वात लावायची, दुसरा असा की उजव्या हाताने पाणी प्यायचे, वगैरे वगैरे. हे कसले नियम? तुम्ही 1 वात लावली काय आणि 2 वाती लावल्या काय? शेवटी दिवा लावावा लागतोच. त्यापेक्षा 4 महिने मी कोणाचे अंतःकरण दुखवणार नाही असा नियम करावा. प्रथम 4 महिने करावा, मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. 7. चातुर्मासात बायका मीठ सोडतात. असले अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको म्हणते, कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा. हे जसे ती सांभाळते, त्याप्रमाणे आपण कोणाचे अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती बेताने बोलू आणि कोणी आपल्याकडे आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू. 8. आपल्याला मूल व्हावे ही इच्छा स्त्रीला असणे हा विषय नसून ती कर्तव्याची जागृती आहे. 9. आपण प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. 10. छापण्याची कला नव्हती तेव्हापासून वैदिक ब्राह्मणांनी वेद आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपल्याला ते उपलब्ध करून दिले. हे त्यांचे खरे उपकार आहेत. ते लोक पूर्वी अगदी निर्लोभीपणाने विद्यार्जन करीत असत. 11. कालचक्र फिरते आहे. आज न उद्या असा काल येईलच की ज्यावेळी पूर्वी समाजव्यवस्था कशी होती हे पाहण्याची बुद्धी होईल. त्यावेळी आपल्या साधुसंतांचे ग्रंथ आणि शास्त्रे ही अत्यंत उपयोगी पडतील. 12. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काल राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे. भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये, मग मात्र त्याला धोका नाही. 13. ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहू नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. 14. आपण शक्य तितके कोर्टामध्ये जाऊ नये. तंटा आपसामध्ये तोडण्याचा प्रयत्न करावा. सध्याचा न्यायसुद्धा विचित्र आहे. खरे म्हटले तर ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला सरकारमध्ये न्याय मिळण्यासाठी काही खर्च येऊ नये, परंतु सध्या फिर्यादीलाच खर्च करावा लागतो आणि आरोपी मात्र फुकट पिंजऱ्यामध्ये येतो. पण या गोष्टींना इलाज नाही. ज्या कालामध्ये आणि परिस्थितीमध्ये आपण राहतो त्यासारखे वागणे जरूर आहे. 15. जगातले सर्व लोक सुखासाठीच प्रयत्न करीत आहेत. शास्त्राचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली की त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले, पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. त्याप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे. 16. धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतात. ज्या मनुष्याला संस्कार नाही, मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो, तो कोणत्याच धर्माचा नाही. 17. कोणतेच कर्म यथासांग घडत नसते, पण त्यातल्या त्यात मनुष्याने संस्कार कर्म शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जेथे कमी पडेल तेथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूळ हेतू आहे. 18. वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू असतो. संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. 19. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. 20. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कोणी असा विचार करीत नाही की आज जे कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असेच मिळते. 21. आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात. 22. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून होत नाही,
तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही. 23. ज्ञानदानासारखे दान नाही, कारण ते चिरकाल टिकणारे आहे. ज्ञानदान मोठे पवित्र आहे. पुष्कळ लोक आपल्या शिक्षकांची आठवण काढतात. याचा अर्थ हाच आहे. 24 नंबर. किती रोगी बरे केले यावर डॉक्टरचे महत्त्व आणि चांगुलपणा अवलंबून आहे. तो किती पैसे मिळवतो यावर नव्हे. मी श्रीमंतांचा डॉक्टर आहे असे म्हणून घेण्यापेक्षा मी गरिबांचा डॉक्टर आहे असे म्हणून घेण्यात जास्त शोभा आहे. 25. जेथे आपणच दिवस गोड करून घ्यायचा आहे तेथे रोजच दसरा का न करावा. 26. भूक लागली की खावेसे वाटणे किंवा विषयाची वासना होणे हे सार्वत्रिक आहे. कोणत्याही मनुष्याला त्याच्याशिवाय सुख न वाटले पाहिजे असे जे तेच सार्वत्रिक समजावे. 27. शिकलेला मनुष्य हा जास्त असमाधानी असायचाच. 28. तीर्थक्षेत्रे आणि पूजा वगैरे केल्याने अंतरंग सुधारेल असे नाही, आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही. तीर्थक्षेत्रे ही परमार्थाची नुसती आठवण ठेवतील. 29. बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत, म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. 30. दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे या गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी आहेत. 31. नुसते बोलणे हे एकात एक मिसळते, पण लिहिणे स्पष्ट येते, म्हणून कोणतीही गोष्ट लिहून काढण्याने जास्त कळते. 32. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल किंवा धर्म असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल. 33. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणामध्ये होते तोच रामराज्यात खरा राहतो. 34. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते, पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य लाभत नाही. 35. अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत, पण अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत. ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे. 36. समजा एखादा मनुष्य पुष्कळ फुगला, परंतु त्याला जर मधुमेह असेल तर तो लठ्ठपणा काही खरा नव्हे. त्याचप्रमाणे मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची. उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका मनुष्य जास्त असमाधानी झाला आहे. 37. मला मध्यम स्थितीतली माणसे जास्त भेटली. ती संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूनी मध्यम असतात. त्यांचे पाप मध्यम, पुण्य मध्यम, परिस्थिती मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो. 38. परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेले अन्न होय. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण खरा अन्नदाता परमात्मा आहे. 39. धर्म जेवढा व्यापक तेवढी त्याची बंधने जास्त. 40. पंढरपूर हा भक्तांचा आखाडा आहे. 41. आई पण जसे सगळीकडे सारखेच त्याप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. 42. कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचावी. पुढे आहे 19 नंबर कथामाला, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.